नमस्कार, सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। मी मनीषा मगरे। चलो अंबड चलो अंबड 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिनानिमित्त राज्यस्तरीय भटके विमुक्त समाजाचा मेळावा आयोजित करण्याबाबत आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी 11 वाजता जानकी मंगल कार्यालय येथे विविध विषयावर बैठक व चर्चा घेण्यात आली व महाराष्ट्रातील समस्त ओबीसी समाज बांधव आवाहन करण्यात आले। बघूयात पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी ॲडव्होकेट विजय देवदास खटके गुढीगोत्री। 31 ऑगस्ट या दिवशी जागतिक भटके विमुक्त दिवस या दिवशी आपल्याला अंबड इथे मोठा मेळावा या ठिकाणी अंबडच्या समितीने या ठिकाणी घेतलेला आहे। मी सर्वप्रथम बाबर यांचं या ठिकाणी आणि समितीचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खरंच धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आवाहन करतो की जे काय क्रांती महाराष्ट्रात जी घडती, जी महाराष्ट्रात जे लोकांना जी माहिती होती, जे ज्योत म्हणून पेटली जाते ती अंबडमधून आणि आपल्या भागातून या ठिकाणी मी अंबडवासींना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि धनगर समाज या वतीने धनगर समाजाला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या आंदोलन या मेळाव्याला आपण या ठिकाणी तनमन धनाने पाठिंबा देणार आणि सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी तनमन धनाने पाठिंबा द्यायचा आणि धनगर समाजात फक्त या लढ्यासाठी लढतोय, परंतु सर्व जाती जे भटके विमुक्त जे VJNTचं मध्ये जे आपल्याला हे करायचं आहे सर्व जातींना मी विनंती करतो की आपण सुद्धा सगळे एकजुटीने उभा राहून या ठिकाणी 31 ऑगस्टचा जो आपला मेळावा आहे जास्तीत जास्त कसा यशस्वी होईल या ठिकाणी मी असं सगळ्यांना आवाहन करतो आणि माझं थांबतो। विनंतीचं मारी की आज एक ईमानदारी अपना वास्ते आखरी जनता उभी रही, आतरा कार्यकर्ता अपना वास्ते उभा रहा कि अपनी भटके समाज जितनी पाछड़ पड़ रही जितनी ऊपर लावाना अपनी कार्यकर्ता हिना अपना वास्ते आतरी कार्यकर्ता आतरी जनता मुंबई थी दिल्ली थी अपना वास्ते उभी रही कि अपना गायरान जमीन मोल लीन जगह लीन क्या भी अपनी जमीन लीन अपना घरकुल बांधीन देवाना बोलू कर म्हणजे ह्याना वास्ते तर मग जनता उभी रहो, अपनी जनता अपना उभी करो, एक घोड़ा पर एक टांग पर उभा रहीने अपना इन्हें सहकार्य करो, आपण भी सहकार्य कर चाहिए, अपना मतदान करे सगळं करे, अपना सगळी व्यवस्था आपण घेऊन वास्ते करे, यो भी अपना वास्ते उपाडीन धरू करे, अपना क्या भी गायरान जमीन दिसे औरंगाबाद दिसे। विश्वनाथ शिंदे या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालो तरी आपल्या समाज बांधवाला मी एवढीच कळकळीची विनंती करू इच्छितो की 31 ऑगस्ट हा भटक्यांचा सर्व जाती समाजाचा हा विमुक्त दिवस म्हणून सर्वत्र महाराष्ट्रभर हा साजरा केला जातो। या विमुक्त दिनानिमित्त सर्व भटक्या समाजाच्या बांधवांनी तसंच नाथपंथी डवरी गोसावी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चळवळीला बळ द्यावे ही विनंती। अंबड वड्डार समाज जय बजरंग जय वड्डार మన భట్కే ముక్తి ఇటీన మేళావా 31 తారీఖు అందరూ సేదోడు వినంతిన అందరూ మేళావ దావాలి। जय बजरंग जय वड्डार। विजय जाधव संपूर्ण महाराष्ट्र माझी विनंती करू की 31 तारखेनं आपण भटके विमुक्तेरे मेळावो रकाळविले जात अंबड तो सेहेन 31 तारखेनं पूरे महाराष्ट्र में लोग से जरूर आणू आणि आपले जे काही मांडणीचं आपण काही समाजापर्यंत हिचं जवळ शेअर होतं हिचं तो वरेली सेहेन आपण आता आणू अंबड। आपल्या भटके मुक्त जातीचा एक अंबड मोठा महाराष्ट्रभर मेळावा ठेवलेला आहे, तरी महाराष्ट्रातल्या टोटल समाजाला एक आपला हक्काचं किंवा अधिकाराचं काही जर मिळायचं असेल तर सर्व समाजाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की अंबडला आपोआपल्या परीनं कोणी गाड्या कोणी मोटरसायकल अगर कोणाला एसटीने जरी येता आलं तरी पण अंबडच्या 31 ऑगस्टच्या मेळ्याला सर्व महाराष्ट्रभर कुठल्याही समाजाने ओबीसी अगर सगळ्या समाजाने कुठं मागमोरं करू नये, एक दिवसाची रोजंदारी नाही म्हणून सोडा, पण जर आपण सगळे एकत्र नाही आलो आणि एक नाही झालो तर हे जे चाललेलं आहे प्रकरण तर 3 पिढ्यापर्यंत आपण हे धंदे केले आणि पुढल्या आपल्या लेकरबाळाच्या पिढ्याला हे धंदे जर करायचे असले
तर आपण जोपर्यंत एकजूट होत नाही, सर्वसामान्यांचं आपल्या व्यथा त्या सरकारला आणि कार्यकर्त्याला जर कळत नाही आणि कळत नाही, तोपर्यंत आपलं कुठं काही होणार नाही. त्याच्याकरता 31 ऑगस्टच्या निमित्ताने आपण एक मोठा मेळावा ठेवलेला आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या टोटल कुठलाही वडरी असो, घिसाडी असो, कैकाडी असो, चांभार असो, कुंभार असो, 18 पगड 17 बलुतेदार आलुतेदार सर्व समाजाला हात जोडून कळकळीची माझी विनंती की सर्वांनी आपापल्या परीनं आंबडला 31 ऑगस्टला चांगल्या पद्धतीने आपल्या हक्काचं आपण काहीतरी घेऊ आणि एकजूट झालो तरच मिळेल. जर आपण प्रत्येक असे आपापल्या परीने दडत राहिलो, याची आडुंगी त्यो दडला, त्याची आडुंगी त्यो दडला, ह्यो माझा कार्यकर्ता, त्यो माझा कार्यकर्ता, मोठ्याल्या कार्यकर्त्याला पण आव्हान करतो, ओबीसीवाल्याला, अगर या समाजाला टोटल आपल्या, की जर तुम्ही तुमचेच कार्य पाहत असले, हे बाकीच्या लोकांना जर समजा तुम्ही खेटरापाशी ठेवून नुसतं राबूनच जर घेत असले, तर शेवट आम्हाला टोटल मी एक सगळ्या समाजाच्या वतीने बोलतो की काहीतरी याचा निर्णय वेगळा घ्यावा लागेल. एक तर मग आम्हाला विधानसभेला याच्यावर बहिष्कार टाकावा लागेल किंवा काहीतरी याचा एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय आम्ही 31 ऑगस्टला घेणार आहे. जर तुम्ही सगळे नाही एकजूट झाले तर नक्कीच आम्ही हे जे आज 400-500 लोक जमा झाले आणि 31 ऑगस्टला काय जे बिचारी येतील त्याच्या परीने, त्याच्यानंतर मग आम्ही 100% याच्यावर बहिष्कार टाकणार आहे. एवढंच बोलून माझे 2 शब्द सगळे आपल्या 10 नाम गोसावी ना आह्वान करता हो कि सब 31 तारीख को यहाँ पे राज्य स्तरीय मेळावा है, तभी सब यहाँ पे कार्यक्रम को आइए. चैतन्य कार्यक्रम संघटना जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने माझ्या सर्व समाज बांधवांना, गोपाळ समाज बांधवांना एक विनंती करतो की आज आंबड या ठिकाणी एक आढावा बैठक म्हणून एक बैठक झाली आणि 31 तारखेच्या नियोजनासाठी एक मेळावा घ्यायचा 31 तारखेला. त्या मेळाव्यानिमित्ताने मी सर्व जालना, परभणी, नांदेड, औरंगाबाद या पूर्ण 4ही जिल्ह्याला सांगतोय जेवढा समाज बांधवांना ठिकाणी एक ठिकाण नंतर सांगेल मी, तू आपल्या ग्रुपवर, गोपाळ समाजाच्या ग्रुपवर, त्या ठिकाणी तुम्ही 31 तारखेला सर्व गोपाळ समाज बांधवांनी त्या ठिकाणी येण्याची कृपा करा. भटकी जमातीचं मेळावा करी आंबड इथे 31 तारीख आलू पोळाच्या वर्ध इथे आवर्जून इथे नंतर पोळाशंकू विनंती करी आले वडंगू. निर्भीड निपक्ष मराठी रोखोक एकमेव चॅनेल सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.